क्षणाला हा नाशवान आहे का? कारण हा आपला नाहीये, हे परकी संपत्ती. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे. नाशिवंत देह जाणार सकळ, या देहाची हे दशा. हा देह कसा आहे? हो, प्रत्येक क्षणाला बदलतोय हा देह. हा देह जुना कुठे? लहानसा मुलगा 4 वर्षाचा सर लग्नाचा अल्बम पाहत होता. घरात आईला काम करू देत नव्हतं. आईने काय केलं, हे बघ ते कपाटात अल्बम पाहून घे. त्यांनी रविवारचा दिवस सुट्टीचा, लग्नाचा अल्बम पाहता पाहता ते पोरग ओरडलं, जोरात ओरडलं, आई आई इकडे इकडे पटकन. आई आली. त्यांनी आईला फोटो दाखवला. आई हा फोटो कोणाचा आहे? माझा आहे ना बेटा. लग्नाचा शृंगार केले त्याची आई नवरी, तिचा तो फोटो. आई तुझा चेहरा बघ कसा बदलून गेलाय. म्हणे हा मग तुझ्या शेजारी कोण आहे? अरे बेटा हे तुझे पप्पा आहेत ना. पप्पा? हे पप्पा आहेत? मग तो आपल्या घरात टकल्या फिरतो. टकल्या कोण आहे? अरे बाप्पा तुझे पप्पाच आहेत, पण ते सगळे पत्रे उडून गेले त्यांचे. कळतंय का तुम्हाला? देह बदलतोय. हा देह नाशिवंत आहे. प्रत्येक क्षणाला तुम्ही स्वतःचा फोटो बघा, हो जुने फोटो बघा, पण लोकांना मान्य नाही. संदेशा आ गया जमका, चलन की कर तैयारी है. यमराज काय की नेत नाही. पहिला संदेश मेसेज काय देतो? मेसेज माहिती ना? मेसेज महिला मंडळ, मोबाईल शब्द, मोबाईलला इंग्रजी शब्द होतो मेसेज, निरोप. हो, बऱ्याच म्हातारे मोबाईल मध्ये आता इंग्रजी बोलायला लागले. काही म्हाताऱ्यांना बोलता येत नाही अजूनही, छोटा मोबाईल असतो दादा. हो, महाराज महाराज म्हणतं काय, त्याचा निस्कॉल येईल. निस्कॉल तुमना फोन में निस्कॉल होना. संदेशा आ गया जमका, चलन की कर तैयारी है. पहला संदेश, बाल सिर के हुए धवले, सफेदी आंख पर छाई, श्रवण से सुन पड़े ऊंचा, दांत हिलना भी जारी है. संदेशा आ गया जमका, चलन की कर तैयारी. पहिला संदेश दादा गुडगे. पहिला संदेश काय? बाबा ते गुडघा चालू देतच नाही, लवकर चालायला लागा. गुडघा चालू देतच नाही म्हणजे सुरुवात होईनी. कसा नाही? खांद्यावर जाण्याची सुरुवात आता होते. दुसरा संदेश, बाल सिर के हुए धवले, केस पांढरे व्हायला लागले. माझे पण व्हायला लागले. 42 माझं वय झालं. केस पांढरे व्हायला लागले की माणसाने आता हो रिटर्न सुरू झालं पाहिजे. रिटर्न पण आपलं वाढतं. लक्षात येतं ना? मला सांगा, गाडी चालवणारे माणसं गाव जवळ आलं, आपण स्पीड कमी करतो का वाढवतो? जोडे उभे करणे शाट हे गाडी, आपण स्पीड कमी करतो का वाढवतो? लोक उलट करतात, वाढाव, अरे उपटायचं अशी ना. तसंच आहे, रिवर्स सुरू झालं पाहिजे. निम्मे जर एखाद्याचा मृत्यू जर 60 वर असेल तर सेंटर कधी आला? 30 नंतर. रिवर्स. पहिला संदेश, केस पांढरे झाले. पण काहींना म्हातार पण मान्य नाही. मग तो मेहंदी लाईन काया करत, तू कितला का काया करत नाही? आड एक दिन कायच करणं शे. बाल सिर के हुए धवले, सफेदी आंख पर छाई, श्रवण से सुन पड़े ऊंचा, दांत हिलना भी जारी है. दात हालायला लागतात. दात बरोबर ना? एक एक दात पडायला लागतो, हालायला लागतो. समजिले आण जोडे होऊन आते. पण बऱ्याच जणांना हे बी समजत नाही. काहींचं वय होऊन जातं पण हाडके फोडाना सोडतात. दात हिलना भी जारी है. सर्वात उशिरा येणारा अवयव आईच्या पोटामध्ये येत नाही तो दात, आणि सर्वात लवकर जाणारा दात. भगवंताला सगळं नियोजन माहिती आहे. पुत्र सब हो गए न्यारे, झूठ मतलब की यारी है. माय इथे म्हाताऱ्यात ना, माझ्या आजी सारख्यात बऱ्याच आजींना, ज्या आजीच्या डोक्यावर कुंकू आहे ना, विनंती माय तुम्हाला, किती का वाईट असते ना म्हातारा, पण म्हाताऱ्याची बाजू सोडू, तुमचं जीवन चांगलं राहील. पण बऱ्याच घरामध्ये म्हाताऱ्या पक्ष बदलून घेतात. कोण पक्ष बदलून घेतात? कोण? घर म्हणून राजकारण आहे. म्हातारी पक्ष बदलून घेते. कोणाचा पक्ष घेते? पिंट्या तुमतून चालते रे, यदाला अक्कल नाही, 6000 होदल्ला. म्हाताऱ्याचे हात सुरू होतात. माय त्याचा हात नाही सोडायचा.
हो त्याची साथ नहीं सोडायची. लक्षात ठेवा माय, बेवकूफ पत्नी अपने पति को गुलाम बनाती है और गुलाम की पत्नी बन के रहती है घर में. होशियार पत्नी वो है जो अपने पति को घर का बादशाह बनाए और उस घर में उसकी मलिका बन के रहे. मालक, घरातला मालक नवरा, हो त्याची बाजू नाही सोडायची माय. फार मोठं चिंतन आहे. पुत्र सब हो गए न्यारे, झूठ मतलब की यारी है. आयुष्य खातो काळ सावधान, नाथ महाराजांचा अभंग आहे. आता तू सावध होय रे मुडा, 5 वर्ष बालपण नाही भजला नारायण, मग तरुणपणा माझी आला पडला प्रपंचाचा फेरा, मग आले म्हातारपण डुगू डुगू आले मान हाणायला लागते मान. तुम्ही निरीक्षण करा, म्हातारा म्हातारी दोघांची मान सारखी हालत नाही. दल्लानी मानाशी हालस, म्हातारा माणूस नाही, बाई माणूस नाही. अशी दल्ली म्हणे संसार कर ना, पिशा भरल्या पिशा. दल्ला म्हणे नको घरी घ्या ते. मग आले म्हातारपण डुकू डुकू हाले मान, जन्मा येऊन या नरा काय केले सी गवारा. माफी मागून सांगतो, जे उतार वय, ज्या उतार वयामध्ये भगवंताचं काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच. मी विचारले का म्हाताऱ्याला, म्हटलं बाबा आता पण चला ना माझ्यासोबत, आम्ही यात्रा घेऊन जातो. गेल्या 3 वर्षापासून आमचे महाजन साहेब बी येऊन गेलेत, त्यांच्या त्या ठिकाणी सासूबाई आल्या, येऊन गेले बरेच जण. चला माझ्यासोबत काशीला वृंदावनला यात्रा आहे आपल्या, चला ना. महाराज नातूनगर बांधायला न पाणी मारणं शे. ओ काका नातूनगरले कुठे पाणी मार, आता शेवटचं घर कशाला, हा संपणार आहे का विषय. किती मोह आहे हा मोह आहे जन्मभर मोह. किती भारी. आता तेवढी स्पर्धा झाली आहे, हे बांधकाम आहेत ना प्रत्येक. बघा तुम्हाला मातीचं घर आहे का आपल्या बोरकुंडमध्ये, आहे का? कथा मथा होत. आता तर असं टेक्नॉलॉजी निघाली, असे नवीन घर बांधकाम करतात तुम्ही शहरात, अशी अपडेट टेक्नॉलॉजी. सर काय सांगू तुम्हाला, मी नवापूरमध्ये गेलो, एवढं मोठं घर, एवढं मोठं घर, एवढा मोठा बंगला, बंगल्याच्या पायऱ्या अशा होत्या, पाय ठेवला का लाईट बदलायचा, पायरीचा जिन्याची पायरीचा पाय ठेवला का लाईट. आणि पहिला मातू लखाडे मला बाथरूम, म्हणजे महाराज आव दखा बाथरूम. हो बापरे, एवढा मोठा बाथरूम सुरत ना लोक घरी लागी त्या बाथरूम. एवढा मोठा बाथरूम. म्हटलं काय याच्यात विशेष असं, म्हणजे महाराज आहे का आई झोपीचं नांगदवान असे टप बाथ बाबा झोपू ना, मोठा भला मोठा टप. जपी जाऊ, हाय बटन चालू कर देऊ गरम पाणी, हाय बटन दाबू थंड पाणी. काय सुंदर. सिल्वर कलरचा नळ, याच्यातून थंड पाणी येतं. गोल्डन कलरचा नळ आहे, गोल्डन कलर, याच्यातून गरम पाणी येतं. अजून एक नळ होता, म्हटलं हा म्हणजे ज्याला अंग नाही दोन त्याने नाही खाली बसो. मग असं का बरं, म्हणजे या पाणी येत नाही. अरे ज्याला अंग दोन तू बाथरूमात घुसावत नाही ना, तसं नाही म्हणे महाराज, याच्यातून स्टीम येते, वाफ स्टीम बाथ, वाफेची आंघोळ. वाफ घेतली की माणूस फ्रेश होतो. एवढी टेक्नॉलॉजी, वाफेने आंघोळ करतात. काय सुरू आहे, काय टेक्नॉलॉजी. एवढं सुंदर घर, एवढा मोठा बाथरूम. मला उत्तर द्या, मेल्यानंतर त्याचीच आंघोळ, शेवटची आंघोळ कुठे कुठे अंगलमाज ना. तर अंगलमाज बाथरूम करणं पडी शेवटला. मग इथला अंगलेस मग घरी का वसारी बांधव. लोक हे समजत नाही. मी गाडी शिकलो ना सर, मला शिकव, माझ्या गुरुने मला सांगितलं होतं वाक्य, मी अजूनही माझ्या डोक्यात येते. मी गाडी चालवताना खूप अंतर ठेवतो पुढच्या गाडीत. तर त्याने मला सांगितलं, महाराज उरेल जागा आपली, अंतरटलं खूप सारं काय गाडी ती बी आपली. अंगलमाने उरेल जागा कोणी आपली, आणि सर काय संग बांधली ती कोणी. पण उरेल काम नाही, गाडी उनी पाहुणानी अरे गाडी जाऊ बंद दारशे. बरेच जण म्हणतात महाराज जीव दा आपल्या दारशे गाडी, ज्यांना दारशे गाडीला जाऊ तो घरवाला म्हणत तशी झालं पुढे गाडी. अरे काय करे बांधरा तुम्ही गाड्याला मला जागा. किती हा अहंकार. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे. विचार आहे का तुम्हाला, रावणाचा अभंग पूर्ण वर्णन त्या अभंगामध्ये नाथ महाराज जगद्गुरु महाराजांनी अभंग खर्च केलाय. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 6 लक्ष जेथ विटे बंदी, कोटी घरे जेथ कासे आणि तांबयाची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. शेवटचा शेरा बघा, शेरा. तुका म्हणे ज्याची संपदा
एवढी सांगा ते कवडी गेली नाही. रावणाची कवडी नाही गेली, मग आपला कुठे जाऊचे 7-12 उतारा. इतका अहंकार कशाला? चिंतन करा, विचार करा. विचार बदलला का जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हटले नाशिवंत देह, देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. देह प्रत्येक क्षणाला मरतोय. हा देह, या देहाची अवस्था आहे का ना, जोवरी चळन गा तोवरी मनती माझा, मानिती लहान दोर देह सुखाची आकाश. इंद्रिय मावळली आला बागुला जा, कैसा विपरीत झाला तोची देह नोहे तुझा. विचार चांगले असतील तर जीवन चांगलं होईल, विचार वाईट असेल तर जीवन वाईट मार्गाला जाईल. ऐका ना माय, म्हणून ज्याला ज्याला मरायचं ना, प्रत्येक दिवस शेवटचा आहे असं समजून जीवन जगायची सुरुवात करा. त्या देवाला आळवा. हा मारा देवा हाका भय अट्टाहासे. देवाला हाक मारा, तो सगळी काळजी करेल. त्याचं स्मरण करा, त्याचं चिंतन करा, विचार चांगला करा. पण आपण विचार चांगला नीट आहे का? जसा विचार, कारण जे दिसतं तसं नसतं. फार सुंदर चिंतन नेहमी सांगतो. एसटी मध्ये भायांची भांडण चालू आहे, 3 बायांची, म्हणजे भानगडी. कंडक्टर आला, कंडक्टर म्हटलं बाई तिकीट तिकीट तिकीट. त्या बाईजवळ 3 पोरं होते लहान लहान. कंडक्टर म्हणे तुझं तिकीट? ते म्हणे अर्ध तिकीट. या पोरांचं? म्हणे यांचं तिकीट लागणार नाही. म्हणजे का बरं? पोरं लहान आहेत, यांना तिकीट लागत नाही, मी नेहमी एसटी मध्ये फिरते, याच भाडं लागत नाही. कंडक्टर म्हणे बाई पोरं मोठे दिसत आहेत, 6 वर्षापेक्षा मोठी दिसत आहेत पोरं. 5 वर्षापेक्षा लहान मुलांना एसटीत भाडं लागत, 5 वर्षापेक्षा पोरं मोठी आहेत. कंडक्टर म्हणे सांग याच ना वय काय? भांडण सुरू झालं. कंडक्टर ती बाई ऐकून घेत नाही. सांग याच ना वय काय? ती म्हणे एक 3 वर्ष नाही, एक 3.5 वर्ष नाही, एक 4 वर्ष नाही. कंडक्टर म्हणे माय हात जोडस मी तुला, पैसा मी भरतेस, तिकीट मी काढलेस, पण नोकरी न सवाले, पण अंतर ते नीट सांग. काय वय सांग राणी पोरेस ना? एक 3 वर्ष नाही, एक 3.5 वर्ष नाही, एक 4 वर्ष ना. 6 महिना मग पोरे होतच घालून. कोण चुकायरा ना? बोला पटकन. कंडक्टर चुकायरा ना, कधी बाई चुकायरा नाही? बोला ना पटकन. कोण चुकायरा ना? ती बाई चुकायरा ना. काय सांगा ती अंतर? 3 वर्ष ना, एक 3.5 वर्ष ना, एक 4 वर्ष ना. कंडक्टर म्हणे माय 6 महिना माका पोरे होता, नीट वेळ सांगत आहे, अंतर बरोबर सांगत आहे. तिने चप्पल काढी म्हणे मुसडच पुढत होतो ना मी. काही बोलत का तू? काय बी विचार कर का? चांगला ते विचार करत आहे. अरे एक पोऱ्या मनाशे, एक मन जेठाणी नाशे, एक मन देराणी नाशे, अंतर बरोबर शे, वय बी बरोबर शे, अंतर बरोबर शे. आधी सांगा कोण चुकायरा ना? पहिले तुम्ही चुकायरा ना, तुम्ही ठिकाणवर आहेत का? तुम्ही विचार कसा करणार? आता ऐका ऐका, एसटी मध्ये एखादी बाई 3 पोरं घेऊन फिरते, 3ही पोरं तिची असले पाहिजे असा काय नियम आहे? एखादी अंगणवाडीवाली बाई जर डझनभर पोरले की सरले, रस्त्याकाठी तुमचं गाव, हो हा फार महत्वाचा रस्ता आहे हा. आरवी ते डायरेक्ट पारोडा होणारा रस्ता आहे. बरेच जण रिकामे दादा रस्त्यावर बसलेले असतात आणि यासना काहीच काम राहत नाही. दिनभर यासना माना पंखांगत फिरतीस. मोटरसायकल आली, कोण होणार आहे? कोण गया रे? कोणी गाडी? कोणी गाडी? कोण आला कोण गेला? एक तरुण सुंदर मुलगा पल्सरवर बसलाय, त्याच्या मागे स्कार्फ बांधून मुलगी बसली. काय अर्थ काढतात हे रस्त्यावरचे माणसं? चांगला अर्थ काढतात? नाही नाही, त्यांचे विचार. का भावाच्या मागे तोंड बांधून बहीण परीक्षेला जाऊ शकत नाही? त्या मोटरसायकल तरुणाच्या मागे बसलेली बहीण त्याची बसू शकत नाही का? चिंतन आहे का? विचार चुकला का जीवन चुकतं. रामायणाचं चिंतन सांगेल, सेवा थांबवेल. विचार चुकला, रामायण घडलं. सोन्याचं हरण कधी असतं? न निर्मितकेन न दृष्ट पूर्वे न श्रूयते हेममय कुरंगः तथापि तृष्णा रघुनंदनस्य विनाश काले विपरीत बुद्धी. सोन्याचं हरण पाहून सीता माता म्हणते मला फार सुंदर आहे. तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो
हरण अयोध्यानाथा, हरण अयोध्यानाथा, तो हरण सोन्याचा. ते हरण पाहिल्यानंतर भगवान रामजी म्हणतात, सीते जानकी सोन्याचं हरण मला तर काही खरं पटत नाही. मी आता पण तुम्हाला काही मागितलंय वनवासात? मागितलंय? हट्ट होता, जावं लागलं. भगवान रामजी विचार करतायत, सोन्याचा मोह निर्माण झाला. सीतेला सोन्यामध्ये काही सार नाही दाखवायची वेळ आलेली. म्हणून 6 महिने सोन्याच्या लंकेत राहून समजलं की सोन्यात राम नाहीये, राम वेगळा आहे. विठ्ठल विचार चुकला, रामायण घडलं, विचार चुकला, महाभारत घडलं, विचार चुकला. विचाराचं फार मोठं चिंतन आहे. महाराज म्हणतात, नाशिवंत देह जाणार सखो, आयुष्य खातो काळ, सावधान घडी घडी काळ, वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. सांगता येत नाही माय, हा दिवस आपला शेवटचा असू शकेल. सर्वांनी मांडी भरून बसा. एक 15 मिनिटात मी ही वेळेचं सावधान ठेवतो आणि 15 मिनिटात सेवा थांबवतो. सर्वांनी मुखाने नाम, हाताने टाळे. विठोबा प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, हरी प्राप्तीचे उपाय. संतांचे संगती, मनोमार्ग गती. विचार करणं हा मनाचा विषय. विचार कोण करतं? मन करतं. आणि मनोमार्ग गती, संतांचे संगती, मनोमार्ग गती. आकडावा श्रीपती येणे पंथे. कोण संत? कुठे सापडतील संत? संत सापडणार नाही. संत समजणं अवघड आहे, फार मोठी प्रमाणात, फार मोठं चिंतन आहे. सोपा उपाय, गाथा, ज्ञानेश्वरी हेच संतांचे विचार आहेत. हेच विचार जर आपण सुरू केले, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी, भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी. गाथा वाचा. माझे गुरुवारी नथुसिंग बाबा सांगायचे, जो वाचेल गाथा त्याच्या पायावर ठेवावा माथा. ज्याच्या घरात नाही गाथा त्याला मारा 2. वरती बोट करा, कोणाकोणाच्या घरात गाथा आहे. घरात गाथा ठेवा, नुसता ठेवू नका, वाचा. फार सुंदर चिंतन आहे. विचार करा. आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपल्या मुली सुरक्षित नाहीयेत, मुलं सुरक्षित नाहीयेत. इथे बसलेली सगळी माणसं, काय योग आहे आज. हो, 4 बहिणी 2 भाऊ, या परिवारात जे कीर्तन आहे. याच्या पुढच्या पिढीला मी त्या ताईंशी बोललो बरं का, ज्या ताईंनी आईंची सेवा केली, दुर्गामाईची सेवा केली. खरंच कौतुक आहे. खरं सोपं नाही म्हाताऱ्या माणसाची सेवा. एक सांगू मा, इथे बसलेल्या माझ्या बहिणी आहेत, माझ्या त्या ठिकाणी, हो, आईच्या वयाच्या आहेत, बहिणीच्या वयाच्या आहेत. ऐका ना माय, घरामध्ये असणारा म्हातारा माणूस, त्याच्यामध्ये परमात्मा बघा. केशव शब्दाचा अर्थ आहे जो शवों के बीच वास करता है उसका नाम केशव. देह म्हणजे काय? शव आहे. कैलाशवासी किसे कहते, जो लाश में वास करता है उसका नाम कैलाशवासी. घरातला म्हातारा माणूस, त्याची सेवा करा बरं का माय. म्हाताऱ्या बायांना सांगणं आहे, हो, सुनबाईला वाईट बोलू नका माय. पण बोलतात, म्हातारपणामध्ये तोल जातो. अनेक सुनबाईंना सांगून ठेवतो, म्हातारी वाईट बोलायला लागली की समजून घ्या म्हातारीचा काळ जवळ आलेला. काळ जवळ आला की माणसाची बुद्धी फिरत जाते. तोंडामध्ये काळ बसतो आणि वाईट वाईट बोललं जातं, सेवा करणारा सुद्धा. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करण्याचं फार मोठं पुण्य आहे. सेवा करा, फार मोठी सेवा आहे बरं ती. सोपी सेवा नाही आहे ती. सेवा करा, म्हाताऱ्या माणसाची सेवा करा, भगवंताची कृपा होईल. असा योग पुन्हा नाही. हा योग पुन्हा आहे का? इथे बसले सगळे रतनपुरा बोरकून म्हटली मंडळी, ऐका, आपण RCCचे घर बांधतोय, आपण लाख लाख कोटी कोटीचा हिशोब करतोय, पण आपण फार उलट करून ठेवलेला आहे. याच्या पुढच्या पिढीला सुधारणार नाही, लक्षात ठेवा. 4 बहिणी 2 भाऊ असं आहे का याच्या पुढे? आता नवीन पिढीला किती आहेत? 1 मुलगा 1 मुलगी. पुढे काय? पुढच्या पिढीला तुम्ही मावशी ठेवली, पुढच्या पिढीला काका नाही, मावशी नाही. अजून एक चिंतन सांगतो, 20 वर्ष वाट बघा, अजून 20 वर्ष. तुमच्या प्रत्येक गावातल्या 100 घरांपैकी 10 घरांना कुलप सापडते. विचारा नका हो, या घरले कुलप का बरं आहे? या माणूस एकच पोऱ्या होता, अपघात मरी गया, त्या घरले वारस नाही. लग्न झाला नाही, वारस नाही. आजारात वेला, वारस नाही. दादा, भीषण परिस्थिती. विनोद नाही हा. मुली जन्माला घाला, लग्नाला मुलं मिळत नाही. प्रत्येक गावात 2-2, 3-3 डझन पोरं पडलेत की ज्यांचे आता लग्न होणार. वाईट परिस्थिती आहे. आपली संख्या आपोआप कमी होत जाईल. फार मोठा विषय. सावध व्हा, जागे व्हा.
भगवंताचं चिंतन करावं. अवघड काळे हा. महाराज म्हटले संत समागमी धरोणी आवडी करावी तातडी परमार्थी. आणि हे सगळं नीट आहे का? लोकांकडे पाहून जगू नका. आपलं स्वहित कशात आहे? महाराज म्हटले तुका म्हणे आता ऐका वचन त्यजोनिया जनभक्ती करा. त्यजोनिया जनभक्ती करा. लोकांच्या नादी लागू नका. लोकांकडे पाहून परमार्थ करू नका. परमार्थ करताना स्वतःचं चिंतन करावं लागतं. आत्मचिंतन म्हणजेच परमार्थ. द अदर इज हेल. दुसऱ्याचा विचार म्हणजेच नरक. जो माणूस दुसऱ्याचा विचारत असतो ना त्याच्या जीवनात दुःख असतं. आणि बहुतेक सकाळ आपली सुरुवात कुठून होते माहिती का? दुसऱ्याच्या विचारापासून. मोबाईल घेतला पहिले आपण काय पाहतो? स्टेटस. त्यानं काय चालणं, यानं काय चालणं, याने गाडी लिवाय गे, त्यानं वावर लिवाय गे, त्यानं घर बांधाय गे, तू न दग. दुसऱ्याचा विचार बंद करा. सुख झाल्याशिवाय राहणार. महाराज म्हणतात इहलोकीच्या व्यवहाराकडे लक्ष देऊ नका. अभंगाच्या अंतिम चरणामध्ये महाराजांना तो का म्हणे इहलोकीच्या व्यवहार